नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे EDNS अर्थात एन्व्हायरमेंटल डीप नेचर स्टडीजमध्ये। तर आपण आलो आहे संगमनेरपासून जवळपास 22 ते 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पेमगिरी महाकाय वटवृक्षाकडे। हे वटवृक्ष साधारणतः 2 ते 3 एकर जमिनीमध्ये व्यापलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पर्यटकांचं लक्ष वेधणारं गाव म्हणजे पेमगिरी। या ठिकाणाचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्व आहे। याच ठिकाणी मिळते ते महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण वटवृक्ष। या पेमगिरी वटवृक्षाकडे पाहता पाहता निसर्गाची किमया लक्षात यायला लागते। हे वटवृक्ष इतकं पसरलंय की त्यामुळे एक लघु जंगल आणि कित्येक वन्य प्राणी, पक्षी, कीटकांचा आपल्याला संचार या भागात प्रत्यक्ष अनुभवायला येतो। पावसाळ्यात तर प्रत्यक्ष काही विचारूच नका, हा निसर्ग राजा अधिक फुललेला असतो। येथील वटवृक्ष, ओहोळ, धबधबे यांची मालिका महाराष्ट्राबाहेरून सुद्धा पर्यटकांना खेचून आणतात। हे वटवृक्ष भक्तजनांसाठी, परिसरातील स्त्रियांसाठी धार्मिक महत्त्वाचेही आहे। एका दंतकथेप्रमाणे जाकाई व जाकमत बाबा यांच्या मूर्त्या या वटवृक्षाखाली आहेत। वटपौर्णिमा म्हणजे येथील एक मोठी पर्वणीच असते। खरं तर वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचतात। त्या जर कापल्या नाहीत तर त्या जमिनीत रुततात व त्या पारंबीचं खोड होतं आणि असंच झालं पाहिजे व त्या खोडाला नवीन फांद्या फुटतात आणि हे झाड असंच वर्षानुवर्ष, शेकडो वर्षानुवर्ष पसरत राहतं। असं हे महाकाय वटवृक्ष। जो कोणी या वटवृक्षाला भेट देतो तो तर खरं या वटवृक्षाच्या प्रेमातच पडतो। सदर ठिकाणाचे महत्त्व तितकेच गाढ आहे। इतिहासात महत्त्वाचा असा यादव साम्राज्याचा इसवी सन 200 मध्ये बांधलेला पेमगिरी किंवा शहागड किल्ला। वटवृक्ष व या किल्ल्याजवळ असलेले फक्त लाकडी बांधकामातील व सिमेंट शिवाय बांधले गेलेले 1868 ते 1942 दरम्यान निर्मित 30 फुटांची गदा असलेले हनुमान मंदिर येथील काही खास आकर्षणे आहेत। तर असं हे पेमगिरी वटवृक्ष जे संगमनेर पासून अगदी जवळ आहे आणि आपण गेल्या वटवृक्षाच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे वटवृक्ष किती प्रमाणात पसरल्या जाऊ शकतं हे पाहिलं होतं, त्याप्रमाणे याचा आता आपल्याला प्रत्यय झालेला आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे हे वटवृक्ष आपण दाखवलेलं आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा EDNS अर्थात एन्व्हायरमेंटल डीप नेचर स्टडीज। धन्यवाद।